एकीकडे खूप आनंद होतो, इतका चांगला समजूतदार हुशार मुलगा मला नवरा म्हणून लागतो, पण दुसरीकडे भीतीही वाटते. माझ्या आनंदाला परत कोणाची नजर लागली तर? अगं अशी कशी नजर लागेल? तुझ्या वाट्यातल्या प्रत्येक वाईट नजरेला रोखायला आम्ही आहोत ना. तुझा दादा आहे, तो तुझ्या वाटेत कुठलंच दुःख येऊ देणार नाही. आता बघ, तुझ्या आयुष्यात सगळं छान होईल. समीरराव खूप चांगले, ते तुला नीट समजून घेतील, नीट सांभाळतील, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतील. पण त्याआधी एकमेकांशी नीट बोला, एकमेकांना समजून घ्या. मला असं वाटतं की तू या डेटवर जायला हवंस. मग जातेस ना? चल तर मग मी पटकन तुला तयार करते. या अजून बाहेर कशा नाही आल्या? दाजी, आतापासून आमच्या अक्का विना कर्मना झाल्या वाटतं तुम्हाला? हा, हे म्हणजे का नाही लव्ह ॲट सुसाईड झालंय तुमचं. हळू हळू. सुसाईड? धनु दीदी, सुसाईड नसतं ते. सुसाईड म्हणजे आत्महत्या. हा, लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं ते. हा. सॉरी, पण दाजी इथं फर्स्ट साईट नाही बरं का. इथं दोन्ही साईडला प्रेमाची ठिणगी पडलीये. भागू नाही, म्हणजे तिला असं म्हणायचंय की आमची अक्का पण दिवसभर तुम्ही काढलेले फोटोज बघत बसती. हो ना. आणि मी सतत त्यांच्या बरोबरच्या संसाराची स्वप्न बघत असतो. अयो दाजी, तुम्ही आल्यापासून ना एकावर एक डायलॉग चाललंय की. हा? तुम्ही जर अक्काला डेटवर घेऊन गेलात ना तर बंद झाली ती. हा दाजी, हा. तुम्ही हा 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 हा. तुम्हाला सांगतो, चायनीज, इटालियन, कॉन्टिनेंटल, थाय, मेक्सिकन फूड सगळं सगळं ट्राय केलं, पण आपल्या महाराष्ट्राच्या जेवणाला जी चव आहे ना ती कुठंच नाही. ते तुमच्या सातारी भाषेत म्हणतात ना, एकदम झकास. घ्या ना. झालं, तिखट लागलं का? नाही नाही नाही, मी ठीक आहे. मी जरा जाऊन येऊ का? आलो. सर, मला तुमचा मोबाईल मिळेल का? माझ्या बरोबर जे आले होते ना ते वॉशरूमला गेले आणि ते परत आलेच नाहीये. घ्या ना. हे उचलत का नाहीये? काय झालं मॅडम? हो, यांच्यासोबत जे होते ना ते बाहेर गेलेत कुठेतरी. अहो, हे बेल वाचवायची आयडिया आहे. अहो, असं काही नाहीये. एक मिनिट. वहिनी, ते अक्काला फोन करून विचारू का ते दाजी आपल्याकडे जेवायला येणार का म्हणून रात्री? राजू, अगं ते दोघं ना डेटवर गेले, डेटवर. मग घरी येऊन कशाला जेवतील? हा, ते कॅन्डल लाईट डिनरला गेलेत. मी बघितलं ना पिक्चर मध्ये, असं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे बघत बघत असं एकमेकांना चारतात.
भागू भागू आतलं काहीतरी बोलत जाऊ नकोस बघ. मला लय भूक लागते. सूर्या, आज लवकर आलास? हा, माझं दुकानात मनच लागत नव्हतं. का? काय झालं? अगं, बराच वेळ झाला मी पाहुण्यांना फोन करतो पण ते फोनच उचलत नाहीत. सूर्या, अरे ते एकमेकांना वेळ देत असतील म्हणून कदाचित त्यांनी मोबाईल सायलेंट केला असेल. हे बघ, तू काळजी करू नकोस, येतीलच ते. असं कसं काळजी करू नको, तेजू बहीण आहे माझी. हो सूर्या, कळतंय मला, पण आता ती कोणाची तरी बायको होणार आहे की नाही, मग त्यांना त्यांचा वेळ नको का? उद्या तिचं लग्न झालं तर तू असंच सतत फोन करत राहणार आहेस का? आज तेजू एका दिवसासाठी तुझ्या नजरेआड आहे म्हणून तू इतका अस्वस्थ होतोय. उद्या तिचं लग्न झाल्यावर तू काय करशील? कसा स्वतःला सावरशील? आता या सगळ्यांची तुला सवय करून घ्यावी लागणार आहे. आपण तर तिला अमेरिकेत पाठवायला निघालोय आणि आज ती इथल्या इथे गेलीये म्हणून तुझ्या जीवाची इतकी घालमेल होते. तुला स्वतःला बदलावं लागेल सूर्या. तुला तुझ्या बहिणींच्या बाबतीत स्ट्रॉंग व्हावं लागेल.